पंतप्रधान पीक विमा भरण्यासाठीची वाढीव मुदत संध्याकाळी 5 वाजता संपलेली आहे। दरम्यान सरकारने पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचं चित्र धुळ्यामध्ये पाहायला मिळालं। शहरामधल्या भगवा चौकीत शेतकरी सकाळपासून पीक विमा काढण्यासाठी रांगेत उभे होते, मात्र महा ई सेवा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची इच्छा असून सुद्धा विमा काढता आला नाही। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज भरलाच जात नव्हता। लिंक ओपन होत नसल्यामुळे शेतकरी तब्बल 14 तास महा ई सेवा केंद्रावर ताटकळत उभे होते। सकाळचे 10 सकाळचे 10 बरोबर। तर 12:15 पर्यंत रात्री 7-8च निघाले। रात्रीचे 12 वाजेपर्यंत 7-8च निघाले आणि आम्ही जेवण न करता आम्ही काही न खाता इथं बसलो तरी आमची काही दखल कोणी घेतली नाही आणि वेबसाईटच चाललं नाही। ते कर्मचारी त्यांच्याकडे काही दोष नाही, तर आम्हाला मुदत वाढून पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि ती भेटलीच पाहिजे। पंतप्रधान पीक विमा योजना केंद्राची असल्यामुळे आपल्याला निकष पाळावे लागत होते। सरकार महिनाभर पीक विमा संदर्भात माहिती देत होते, मात्र शेवटच्या 8 दिवसात शेतकऱ्यांची एकच गर्दी झाल्याचं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले। गेल्या वर्षी 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज आले होते, कारण प्रत्येक पिकाला वेगळा अर्ज करावा लागला होता। मात्र आता एकाच अर्जामध्ये विविध पिकांचे विमा काढण्यासाठी अर्ज करण्याची सोय असल्याचं फुंडकर म्हणाले। तर केंद्र सरकारच्या संबंधित पोर्टलनं काम केलं नाही, म्हणून शेतकऱ्यांना खेटे घालावे लागल्याचं फुंडकरांनी सांगितलं। यावर्षी समस्या निर्माण झाली असली तरी पुढील वर्षी ही सर्व प्रक्रिया सुरळीत होईल। या पंतप्रधान पीक विमा योजनेचं पोर्टल नीट त्यानं काम केलं नाही आणि म्हणून शेतकऱ्याला असे खेटे घालावे लागले। महाराष्ट्र सरकारचं असं वेगळं पोर्टल नव्हतं, केंद्र सरकारचंच होतं। पण ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये एक फायदा असा आहे की मागच्या वर्षी जे ऑफलाईन अर्ज घेतले गेले त्याच्यामध्ये बोगस शेतकऱ्यांनी खूप अर्ज भरले होते। ऑनलाईन झाल्यामुळे आता पुढे कधी शेतकऱ्याला त्रास होणार नाही। यावर्षी थोडा त्रास झाला, पोर्टलमुळे झाला, तर पुढच्या वर्षीपासून हे काळ सर्व सुरळीत होईल आणि कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी त्रास होणार नाही। बोगस शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी थारा मिळणार नाही। प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहराज्यमंत्री प्रकाश मेहतांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केले। संजय निरुपम, सचिन सावंत, प्रवीण छेडा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी प्रकाश मेहतांच्या घराभोवती पंतनगर पोलीस ठाण्यातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शासनानं टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे। मुदत वाढवली असताना देखील अद्यापही शेतकऱ्यांच्या शासकीय तूर खरेदीला सुरुवात झालेली नाहीये। नवीन आदेशानुसार 5 अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांकडे तूर आहे की नाही याची पडताळणी केली जाते। पडताळणी दरम्यान शेतकऱ्यांची तूर नसून ती व्यापाऱ्यांची असल्याचं आढळल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे। अशात शेतकरी मात्र तूर खरेदीसाठी प्रतीक्षा करतो आहे। टोकन रजिस्टर नुसार आर्वी इथं 891 शेतकऱ्यांची 20,000 क्विंटल तूर शिल्लक आहे। हिंगणघाट आणि समुद्रपूर वगळता जिल्ह्यातल्या इतर केंद्रांवर तूर शिल्लक आहे। देवळी इथं 885 शेतकऱ्यांची 18,000 क्विंटल तूर आहे, तर वर्ध्यामध्ये 474 शेतकऱ्यांची सुमारे 7,000 क्विंटल तूर अजूनही शिल्लक आहे। नाशिक पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळतोय। धुळे जिल्ह्यातल्या धुळे, पिंपळनेर, दोंडाईचा, शिरपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1,500 ते 2,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। गेल्या 2 दिवसांपासून कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावलाय। गेल्या महिन्यामध्ये कांद्याचे दर 300 रुपयांपर्यंत खाली उतरले होते। शेतकऱ्यांना मातीमोल दरानं कांदा विकण्याची वेळ आली होती, मात्र या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। जून महिन्यामध्ये आणला होता कांदा, तेव्हा माझा 300 रुपये विकलो होता मार्केटला। आता ऑगस्टला मला आणलाय, आता माझा आज 2400 रुपये गेलाय। भाव बरा आहे म्हणून योग्य वाटतंय आम्हाला। 1600 रुपये भाव आहे म्हणून मागे 200-300 रुपये गेलं होतं, आता 1600-1700 म्हणून बरं आहे। राज्यातल्या 14 पूल हे धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे। राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयानं शुक्रवारी देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरील 147 अत्यंत जीर्ण झालेल्या आणि कधी कोसळू शकणाऱ्या पुलांची यादी प्रसिद्ध केली। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातले 4, सोलापूर जिल्ह्यातले 3, पुणे आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2
तसंच औरंगाबाद, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका पुलाचा समावेश आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील 14 पूल कधीही कोसळू शकतील अशा धोकादायक अवस्थेमध्ये आहेत. नागपुरात देखील 2 जुन्या पुलांमुळे शहरामधले रहिवासी त्रस्त झालेत. नागपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा पूल आहे. कन्हान नदीवर 1874 साली इंग्रजांनी हा पूल बांधला. या पुलाला 143 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुलाच्या काही भागामध्ये भेगा पडल्यात, मात्र आजही प्रशासनाचं या पुलाकडे दुर्लक्ष आहे. अशीच अवस्था अजनी भागातल्या पुलाची आहे. जीर्ण झालेल्या या पुलावरून जड वाहनांना जाण्याची परवानगी नाहीये. या पुलाला पर्यायी मार्ग बनवण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. आता या दोन्ही पुलांचं काम वेळेत पूर्ण होणार की सरकारी यंत्रणा पुन्हा एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार असा सवाल इथले नागरिक करत आहेत. राज्यभरातल्या दुष्काळासाठी तारणहार ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये संगमनेर तालुक्यात 2015-16 मधल्या काही गावातल्या तलाव दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्ण आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या भोजदारी या गावात लघु पाटबंधारे विभागानं जलयुक्त शिवारांतर्गत ओढ्याला 2016 साठी विशेष गाव तलाव दुरुस्तीसाठी 12,90,000 आणि 11,74,000 अशी 2 कामं श्री साई कन्स्ट्रक्शनला ई टेंडरिंगद्वारे दिलेली होती. ही कामं 31 मार्च 2016 पर्यंत पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र काम अद्यापही अपूर्ण आहे. दरम्यान झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यामधल्या विक्रमी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातली 10 छोटी मोठी धरणं आता 100% भरलेली आहेत. जुलै महिन्यामधल्या सरासरी पावसाच्या नोंदीपैकी यावेळी 150% पाऊस अधिक पडलाय. यामध्ये प्रमुख म्हणजे वैतरणा, गौतमी, गोदावरी, दारणा, भोजापूर, हरणबारी, केळझर धरणं आहेत. तर गंगापूर आणि दारणा सुरक्षिततेसाठी आता विसर्ग केला जातोय. ही दोन्ही धरणं 80% भरलेली आहेत. नवीन झालेलं भावली आणि वाकी धरणंही यावेळी भरल्यामुळे इगतपुरी तालुका हा मुंबई, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यासाठी तहान भागवणारा ठरला आहे. राज्यात कोकण, पुणे, नाशिक या व्यतिरिक्त खानदेश, मराठवाडा तसंच विदर्भात पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. धरणामध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा निर्माण झालेला नाहीये. पाण्याची परिस्थिती बिकट असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास सरकार योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तत्पर असल्याचंही यावेळी महाजन म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाहनावर गुजरात इथं झालेल्या हल्ल्याप्रकरणी युवक काँग्रेसनं यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून निषेध केला. यवतमाळ वाशिम लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात बस स्थानक चौकात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस नगरसेवक, युवक आणि महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. राहुल गांधी गुजरातमध्ये पूरग्रस्तांच्या भेटीला गेले असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर दगडफेक करून भ्याड हल्ला केला असा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोदींचा पुतळा जाळला. अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमावरून गायक मिका सिंग वादात अडकलाय. 12 ऑगस्टला मिका सिंग अमेरिकेमध्ये पाकिस्तानी कलावंतांसमोर एक कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मिका मनसेच्या रडारवर आलाय. मनसेनं या कार्यक्रमावर आक्षेप घेत मुंबईत मिकाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर संताप व्यक्त केला. वसईतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गायक मिका सिंग याचा पुतळा जाळला. मिका सिंग पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गाणार आहे. मिका सिंगला पाकिस्तानचा एवढा पुळका का असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय. वसईच्या नवघर बस डेपोपासून मिका सिंगच्या पुतळ्याची धिंड काढून त्याचा पुतळा जाळला. मिका सिंग यांना भारतात येऊ देणार नाही असा इशारा यावेळी मनसेनं व्यक्त केलाय. 9 ऑगस्टला मराठा समाजाचा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सरकारनं दक्षता घ्यावी. मोर्चाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. मोर्चा ज्या हेतूनं काढला जातो त्या संदर्भात सकारात्मक उत्तर द्यावं यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 9 ऑगस्ट रोजी जो मोर्चा काढला आहे त्यावेळेला वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सरकारने तशा प्रकारे यंत्रणा त्या दिवशी त्याचं नियोजन करावं हे सांगण्यासाठी कुठल्याही प्रकारे या मोर्चाला कोणतंही गालबोट लागू नये याची काळजी पोलीस यंत्रणेने घ्यावी हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो.
2005 पासूनची नवी पेन्शन योजना बंद करून 2004 पासूनची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या रायगड शाखेतर्फे अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 6व्या वेतन आयोगातल्या त्रुटी दूर करून 7वा वेतन आयोग सर्व शिक्षकांना मंजूर करावा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे समान काम समान वेतन मिळायला हवं. शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रारंभिक शिक्षण आयोगाची स्थापना करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे. 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघानं यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणं आंदोलन केलं. यामध्ये विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन आपलं समर्थन दर्शवलं. राज्य शासनाद्वारे परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजना रद्द करण्यात यावी आणि महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्ती योजना नियम 1982 आणि नियम 1984 नुसार जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाची अंशदायी निवृत्तीवेतन योजना ही फसवी असून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. वेतन कपातीचा हिशेब नसल्यामुळे ही योजना बारगळली आहे. शासनानं कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी चालवलेला हा खेळ आहे असं यावेळी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशननं म्हटलेलं आहे. नांदेडमध्ये शिवसेनेत असंतोष निर्माण झालाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये फूट पडण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे काही आमदारांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा रंगत असताना सेनेचे विद्यमान नगरसेवक मोठ्या संख्येनं भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. याशिवाय महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना शिवसेनेत सामसूम आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यात काही शिवसैनिकांनी जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक बोलावली. त्यासाठी शिवसैनिकांना एक पत्र पाठवून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं. या बैठकीत सेनेच्या एका जिल्हा प्रमुखासह आजी माजी पदाधिकारी आणि जुन्या शिवसैनिकांची उपस्थिती होती. बैठकीत गद्दारी करण्याच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली. दरम्यान येत्या महापालिका निवडणुकीत सेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना सेना स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. केडीएमसीचे निलंबित सुरक्षारक्षक पोळकर यांनी पालिका मुख्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. पोळकर यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचं कार्यालय हे अनधिकृत असल्याचा आरोप केला. या विरोधात कारवाईचा ते सतत पाठपुरावा करत असतात. याच तक्रारीची विचारणा करण्यासाठी पोळकर महापालिका मुख्यालयामध्ये गेले असता आपल्यावर केडीएमसीचे उपायुक्त पवार यांनी पेपरवेट फेकून मारला आणि सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांनी धक्का देत आपल्याला बाहेर काढल्याचा आरोप पोळकर यांनी केला. दरम्यान या प्रकरणी महापालिकेकडून प्रतिक्रिया देण्यास कोणीही तयार नाहीये. तर राज्यमंत्री चव्हाण यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय. मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईड एसआरए योजनेला स्थगिती देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केली आहे. तसंच या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशांद्वारे केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. घोटाळा उघड झाल्यानंतर 23 दिवसांनी सरकारकडून कुठलीच कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबईत मराठी पत्रकार संघात संदीप येवले पत्रकार परिषद घेत असताना बाहेर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. आरक्षण गटातल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये अधिकारी आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयानं बहुमताच्या निकालाच्या आधारे रद्दबातल ठरवलाय. आरक्षण गटातल्या सर्व संवर्गातल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाचा GR राज्य सरकारनं 25 मे 2004 रोजी काढला होता. गेल्या दशकभराहून अधिक काळ चर्चेत असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयानं हा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या कायद्याच्या वैधतेचा मुद्दा मात्र उच्च न्यायालयानं विचारार्थ खुला ठेवलाय. सरकारचा GRच रद्दबातल ठरवल्यामुळे 25 मे 2004 पासून सरकारी निमसरकारी कार्यालयात देण्यात आलेल्या पदोन्नतीविषयीचे आवश्यक फेरबदल 12 आठवड्यात करा असे आदेशही न्यायालयानं दिलेले आहेत. कोल्हापुरातल्या वारणानगर शिक्षक कॉलनीतून कोट्यवधी रुपये लंपास केल्याचा आरोप असणारा तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवेंच्या दिमतीला आणखी एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या हे CIDच्या अटकेत आहेत. मात्र आरोपी घनवट आणि चंदनशिवे यांना ज्या गाडीतून पन्हाळा कोर्टात आणण्यात आलं त्या CIDच्या गाडीतून एक अनोळखी व्यक्ती उतरताना दिसून आली. आरोपी चंदनशिवे आणि घनवट यांची हुजरेगिरी करताना ही व्यक्ती दिसून आली. मग CIDच्या गाडीत ही व्यक्ती कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 दिवसांपूर्वी सुप्रीमो इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया
या कंपनीचे व्यवस्थापक आणि त्यांच्या गाडीवरील चालक या दोघांचं अपहरण झालं होतं। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार साईनाथ पाटील, याचा साथीदार आदेश गायकवाड, उमेश पावशे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। जहीर शेख हे इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत। 4 जणांच्या टोळीनं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 25 लाखांच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलं होतं। त्या गुन्ह्यातील 4 आरोपींपैकी एकाला उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 च्या पोलिसांनी तर इतर दोघांना हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे। बुलडाणा पोलिसांनी जिल्ह्यातल्या गुटखा माफियांविरोधात गेल्या आठवड्यापासून धडक कारवाई सुरू केली आहे। खामगावमधल्या गांधी चौकातल्या एका गोदामावर छापा घालून एका बोलेरो गाडीसह 15 ते 20 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला। तसंच दोघांना ताब्यात घेण्यात आलंय, तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गेल्या आठवड्यामध्ये ठाणेदार उत्तमराज जाधव यांनी पदभार घेतल्यापासून गुटखा माफियांविरोधात मोहीम उघडली आहे। संगमनेर तालुक्यातल्या बिरेवाडी इथल्या साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष बबन भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयानं बबन भोसलेला 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बिरेवाडी इथल्या साईबाबा ग्रामीण पतसंस्थेतले सभासद आणि ठेवीदारांच्या मुदत ठेवीच्या रकमा न देता त्या परस्पर वापरल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष आणि लेखापाल यांच्यावर करण्यात आला आहे। तानसा जलवाहिनीमध्ये बाधित झालेल्या 400 कुटुंबियांसाठीच्या महापालिकेचा आदेश न्यायालयानं रद्द करत त्या कुटुंबियांना दिलासा दिलाय। जलवाहिनीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना कुर्ल्यातल्या कोहिनूर वसाहतीत स्थलांतरित करण्यात आलं होतं। नव्या घराच्या चाव्याही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या। मात्र महानगरपालिकेनं ही घरं खाली करण्याची नोटीस बजावली आणि त्यांना माहुल इथं जाण्यास सांगितलं। याविरोधात पीडितांनी न्यायालयात धाव घेतली। यावर न्यायालयानं त्यांना दिलासा देत माहुलला हलवण्याचे आदेश रद्द केलेत। पीडितांनी गुरुवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात मोर्चाही काढला होता। पोलीस आपल्याला सुरक्षा पुरवतात, मात्र ठाणे शहरात त्यांच्याच परिवाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गेली 7 वर्ष ठाणे पोलिसांचा परिवार धोकादायक इमारतीमध्ये राहतात। संबंधित विभागानं या इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत, परंतु ही कुटुंब राहणार कुठे याचं स्पष्टीकरण नाहीये। त्यामुळे पोलिसांची कुटुंब चिंतेत आहेत। मुंबईतल्या काळा चौकी इथं ज्याप्रमाणे पोलिसांना म्हाडानं हक्काची घरं दिली, त्याच धर्तीवर वर्तकनगर इथं पोलिसांना म्हाडानं घरं द्यावीत असा प्रस्ताव या लोकांनी राज्य शासनाकडे ठेवलेला होता। ठाण्यामध्ये वर्तकनगर इथल्या रेंटलच्या घरांची व्यथा समोर आली असताना आता खोपट इथल्या रेंटलच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची वहिवाटच विकासकानं बंद केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ही वहिवाट सुरू करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांना 1 महिन्यापूर्वी पत्र देऊनही पालिकेकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाहीये। खोपट इथल्या एसटी वर्कशॉप समोरील रेंटलच्या घरात रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या 50 कुटुंबांना विस्थापित करण्यात आलेलं आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली होती, परंतु महिनाभरानंतरही पालिकेकडून कोणतीच हालचाल झालेली नाही। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं पिंपरी आयडॉल या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं हे 4थं वर्ष आहे। यावर्षी तब्बल 300 कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। त्यामधल्या 10 जणांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे। सर्व स्पर्धकांनी यावेळी जबरदस्त कलाविष्कार सादर केले। विकासाच्या बाबतीत आघाडीवर असणारं पिंपरी चिंचवड हे सांस्कृतिक क्षेत्रात मागे आहे। त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते। ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपचे 5 सामने हे नवी मुंबईतल्या DY पाटील स्टेडियमवर होणार आहेत। या सामन्यांसाठी सराव व्हावा म्हणून नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये 4 कोटी रुपये खर्च करून मैदान तयार करण्यात आलंय। यासाठी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी प्रत्येकी 4,000 रुपये काढून 4 कोटी रुपयांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान तयार केलंय। मात्र धक्कादायक बाब म्हणजे फिफा वर्ल्ड कप संपल्यानंतर लागलीच ते तोडून काढण्याची नोटीस सिडकोनं बजावली आहे। फिफा वर्ल्ड कप नंतर या मैदानावर नवी मुंबईतले सर्वसामान्य खेळाडूंना खेळता येईल, मात्र नवी मुंबईतल्या खेळाडूंचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम सिडकोचे अधिकारी करतात। सिडकोचे अधिकारी फिफाच्या NOCच्या नावाखाली आम्हाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप स्पोर्ट्स क्लबनं केला आहे। 94 वर्षीय ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। डिहायड्रेशन आणि त्यानंतर
किडनीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. दिलीप कुमार उपचारांना चांगला प्रतिसाद देतात, त्यामुळे ते लवकरच बरे होतील आणि आम्ही घरी जाऊ अशी प्रतिक्रिया दिलीप कुमार यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी डिहायड्रेशन आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दिलीप कुमार यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दिलीप कुमार यांच्यावरील डॉक्टर जलील पालकर आणि त्यांची टीम उपचार करते. 6 दशकं भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा सुपरस्टार लवकरात लवकर बरा व्हावा अशी सर्वांचीच प्रार्थना आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.